नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहोरकर. व्हिडिओचा विषय आहे गेल्या 18 वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या गेवराई तालुक्यातील 32 गावांचा. जायकवाडी धरण क्षेत्र आणि नाशिक परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडीचं धरण हे 95% वर भरलं आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे आता गोदावरी काठच्या जे गावं आहेत या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 2006 मध्ये जेव्हा गोदावरी नदीला पूर आला, जेव्हा जायकवाडी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तेव्हा गोदावरी नदीला पूर आला आणि याच पुराचा फटका गेवराई तालुक्यातील जी 32 गावं आहेत त्या 32 गावांना बसला होता. ही सगळी जी गावं आहेत ही गोदावरी नदीच्या काठावर बसलेली आहेत. गोदावरी नदीच्या पुराचं पाणी या गावामध्ये शिरतं. तेव्हा 2006च्या पुरामध्ये या गावांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला. यामध्ये मोठ्या प्रमाणात गावातील घरांची पडझड झाली, अनेक जनावरं दगावली, पुरामध्ये काही लोक वाहून गेली, तर काही लोकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर देखील करण्यात आलं. तर दुसरीकडे शेती पिकाचं देखील या पुरामुळे नुकसान झालं होतं. त्यामुळे या 32 गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव हा सरकारकडे पाठवण्यात आला होता, जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र गेल्या 18 वर्षापासून हा प्रस्ताव सरकारच्या लाल फितीमध्ये अडकलेला आहे. सरकारनं किंवा जिल्हा प्रशासनानं यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा जायकवाडी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरत आलं आहे. धरण भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीपात्रामध्ये या पाण्याचा विसर्ग करण्यात येईल आणि याच पुरामुळे या गावाला पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय सरकार कधी घेणार असा प्रश्न ज्यावेळी गोदावरी नदीला पूर येतो तेव्हा उपस्थित होतो. मागच्या 4 दिवसापासून मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. आपण पाहिलं तर बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तर मराठवाड्यातील 57 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. काही जनावरं दगावल्याची देखील माहिती आहे. पुराच्या पाण्यामध्ये काही लोक वाहून गेले आहेत, तर शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. येणाऱ्या पुढच्या काही दिवसात देखील हवामान खात्यानं राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि हाच मुसळधार पाऊस जर नाशिक परिसर असेल किंवा जायकवाडीचं धरण परिसर असेल या ठिकाणी कोसळला तर निश्चितच जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा गोदावरी नदीमध्ये केला जाईल आणि याच गोदावरी नदीला सोडलेल्या पाण्यामुळे या 32 गावाला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. 2006 मध्ये या गावाने पूर पाहिला, गोदावरी नदीचं रौद्र रूप पाहिलं. त्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, अनेक घरांची पडझड झाली होती, जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं होतं. त्यामुळे या गावांचं पुनर्वसन होणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी सरकारकडे, शासनाकडे याचे प्रस्ताव पाठवण्यात आले. मात्र या प्रस्तावावर अद्यापही राज्य सरकारनं कोणताही किंवा जिल्हा प्रशासनानं कोणताही निर्णय घेतलेला नाही. पूर परिस्थिती उद्भवण्या अगोदरच शासनाकडून पुराच्या पाण्यातून वाचवण्यासाठी आणि पुराचा धोका गावाला निर्माण होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. तर गेल्या 18 वर्षापासून जो प्रस्ताव सरकारनं पुनर्वसनाचा मंजूर केलेला नाही त्यावर देखील योग्य निर्णय घेण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. कारण जेव्हा जेव्हा जायकवाडी धरण भरतं, जेव्हा जेव्हा गोदावरीला पूर येतो तेव्हा तेव्हा या गावकऱ्यांची धाकधूक वाढत असते. त्या गावकऱ्यांना पुराचा धोका निर्माण होत असतो. त्यामुळे आता या गावकऱ्यांचं, या गावाचं पुनर्वसन कधी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.